संदर्भात असं आहे, विरोधकांनी मागणी केली की निवडणूक पहिल्यांदा तर इतके कन्फ्युज विरोधक आणि माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक हे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे, कायदा काय आहे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे. केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता निवडणुकीत आपण हारलो तर आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत. कारण बघा देवेंद्र फडणवीस यांचे पंजोबा नाना फडणवीस बरं का, ते सुद्धा असंच बोलायचे. तुम्ही जर पेशवा इथली काही कागदपत्र चाळली तर अशा प्रकारे गोंधळ निर्माण करणारे वक्तव्य नाना फडणवीस करत होते आणि त्याच्यामुळे पेशवाई बुडाली. जे 3.5 शहाणे होते त्यातले ते अर्धे शहाणे होते. फडणवीस त्याच्यापेक्षा कमी शहाणे मला दिसत आहेत. वकील आहेत ना फडणवीस, आणि तुम्ही वकील आहात आणि भाजपचे पुढारी आहात म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या शिष्टमंडळात आमंत्रित केलं होतं. तुमच्याकडे जे काही मुद्दे आहेत निवडणूक आयोगाकडे मांडण्यासाठी ते तुम्ही आमच्या बरोबरून मांडायला हवे होते. आम्ही जे मुद्दे मांडले ते त्यांच्या काळजात घुसलेले आहेत की तुम्ही चोऱ्या करता, तुम्ही घोटाळे करता, तुम्ही बोगस मतदान नोंदणी करता आणि निवडणुका जिंकता. हा मुद्दा, यात कन्फ्युजनचा काय विषय आहे मिस्टर फडणवीस, मला सांगा जरा. यात गोंधळ काय आहे? निवडणूक यादीमध्ये घोटाळे आहेत हे पुरावे दाखवणं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला कन्फ्यूज मुख्यमंत्री या देशाच्या इतिहासात झाला नाही, हे मी तुम्हाला आत्ता सांगते. नमस्कार मित्रांनो, भारत एक लोकशाही देश आहे आणि या देशामध्ये संविधानाप्रमाणे आणि लोकशाहीप्रमाणेच राज्यकारभार केला जाईल असं म्हणणं आहे विरोधी पक्षांचं. परंतु आपल्या देशामध्ये जे सरकार आहे ते लोकशाही मार्गाने न काम करता हुकुमशाही मार्गाने काम करण्याचा प्रयत्न करत आहे. असा अनुभव मागच्या 10-11 वर्षामध्ये विरोधी पक्षांना आलेला आहे. त्याचप्रमाणे देशातील जे बुद्धिजीवी आहेत त्यांना पण हे जाणीव होत आहे की आपल्या देशामध्ये जे सरकार आहे ते लोकशाही मार्गाने काम न करता हुकुमशाही मार्गाने काम करते का काय, अशा संशय येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. याला काही कारणं आहेत. याचा जर आपण विचार केला किंवा त्याचा अभ्यास जर बारकाईने केला तर काही गोष्टी या तुमच्या समोर येतील. विशेष प्रकारे आपण जगाचा इतिहास जर बघितला की जगामध्ये लोकशाही आणि हुकुमशाही याचा जर तुम्ही अभ्यास केला तर काही गोष्टी ह्या तुम्हाला समजतील की ज्या ठिकाणी जगामध्ये कुठेही ज्या ठिकाणी हुकुमशाही होती त्या हुकुमशाहीमध्ये पहिल्यांदा लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी सरकार निवडलं गेलं आणि नंतर त्या सरकारने किंवा त्या सरकारमध्ये बसलेले जे लोक होते त्यांनी त्या देशाला हुकुमशाही मार्गाने हळूहळू त्यांनी नेण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये एक 3-4 गोष्टी होत्या की ज्या महत्त्वपूर्ण होत्या की ज्या त्यांनी अवलंबल्या, त्या मार्गांचा त्यांनी अवलंब केला आणि तिथून पुढे त्यांनी हळूहळू ते जे लोकशाही मार्गाने जे चालणारा देश होता त्याला पुढे त्यांनी हळूहळू हुकुमशाहीकडे ते घेऊन गेले. आणि त्या ज्या 4 गोष्टी आहेत त्या तुम्ही समजून जर घेतल्या तर आपल्या देशातले विरोधी पक्ष असे का म्हणतात हे तुम्हाला समजायला सोपं जाईल. त्याच्यामधला जो पहिला जो विषय आहे तो म्हणजे त्या देशामधील जे मीडिया आहे त्या मीडियावर सरकारने कब्जा केला. याचा अर्थ काय की तो जो मीडिया आहे त्या मीडिया हा भोपो मीडिया किंवा गोदी मीडिया असा त्यांनी बनवला की जेणेकरून जो सरकार आहे, सरकारचा आवाज, सरकारचा अजेंडा, सरकारचे प्रोपगेंडा आणि सरकारची बाजू घेऊनच फक्त मीडिया काम करणार किंवा सरकारचा जो अजेंडा आहे तोच फक्त पुढे चालवणार. परंतु लोकांचे प्रश्न, लोकांच्या हिताचे मुद्दे किंवा लोकांची जे जमिनी हकीकत आहे, लोकांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे डिबेट किंवा चर्चा घडून आणून न देता फक्त त्या सरकारचा जो अजेंडा आहे तो पुढे ढकलण्याचा कार्यक्रम केला जातो. आणि मीडियाला एक प्रकारे सांगितलं असतं की त्यांना काम दिलं जातं की तुम्ही फक्त लोकांना डायव्हर्ट करा आणि सरकारची जी काही नाकामी आहे, सरकारची जी धोरणं आहेत, जी जनतेची विरुद्ध धोरणं आहेत त्याकडे त्यांनी कुठल्याही प्रकारे लक्ष जाऊ न देणं, यासाठी जे लक्ष वेगळं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न असतो ते काम मीडियाला दिलं जातं. आणि मीडिया त्यामुळे एक प्रकारे गोदी मीडिया बनून राहतो. आणि आपल्या देशामध्ये आपण पाहत आहोत की आपल्या देशातला जो मीडिया आहे तो सुद्धा गोदी मीडिया त्याला म्हटलं जातं. त्याची काही कारणं आता वेगळी सांगायची गरज नाही की कशा प्रकारे गेल्या 10-11 वर्षामध्ये हा जो गोदी मीडिया आहे तो काम करत आहे. दुसरा जो भाग असतो तो आहे किंवा दुसरा जो मार्ग आहे जो ते सरकार अवलंबतं की लोकशाहीला हुकुमशाही करण्याकडे नेण्याचा,
तो असतो त्या ठिकाणी जी पोलीस व्यवस्था असते देशामध्ये किंवा जी काही संरक्षण व्यवस्था असते किंवा सिक्युरिटी जी असते त्याच्यावर कब्जा ते सरकार करतं. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या देशामध्ये इंग्रजांनी पासून आले जे काही कायदे होते त्याच्यामध्ये त्यांनी सरकारने बदल केला आणि तो जो बदल केला ते भारतीय न्याय संहिता नाव मात्र त्यांनी चांगलं दिलं, परंतु त्याच्यामध्ये जे काही प्रोव्हिजन्स केलेले आहेत त्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या पोलीस स्टेटप्रमाणे केलेल्या आहेत असं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे. आणि हे करण्यामागे सरकारची मनीषा काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर ही जी कायदा आहे हा जो BNS किंवा भारतीय न्याय संहिता ही जी बनवली गेली ते जर तुम्ही बघितलं तर संसदेमध्ये ज्यावेळेस हा कायदा मंजुरीसाठी आला त्यावेळेस जवळजवळ 150च्या आसपास जे खासदार होते विरोधी पक्षातले त्यांना निलंबित केलं गेलं आणि कोणतीही चर्चा न करता हा कायदा बहुमताच्या जोरावर मंजूर केला गेला आणि आज तो देशामध्ये लागू आहे. आणि हा कायदा लागू झाल्यापासून म्हणा किंवा त्याच्या अगोदरपासूनच याला सुरुवात झालेली आहे की ज्या वेळेस शेतकरी आंदोलन करतात, युवा आंदोलन करतात किंवा महिला आंदोलन करतात त्या ठिकाणी त्यांचा जो आवाज आहे तो बंद करण्यासाठी या पोलिसांचा बळाचा वापर केला जातो. मग त्याच्यामध्ये लाठीचार्ज असेल, अश्रुधूर असेल किंवा मग त्याचे रस्त्यावर खेळ ठोकणे असेल, अशी वेगवेगळ्या मार्गाने त्या ठिकाणी सरकारपर्यंत आवाज जाऊ न देणं किंवा सरकारचा पर्यंत त्यांना पोचू न देणं ही एक जबाबदारी ज्याप्रमाणे हा कायदा देतो त्याचप्रमाणे त्या सरकारची एक पॉलिसी आहे किंवा एक त्याचं धोरण आहे की अशा प्रकारे पोलीस स्टेटप्रमाणे आपल्या देशामध्ये सुद्धा व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. तिसरा जो मार्ग असतो तो म्हणजे आपल्या देशाची जी न्यायव्यवस्था असते त्या न्यायव्यवस्थेवर सरकार कब्जा करतं. सरकार कब्जा करतं म्हणजे आपले लोक न्यायव्यवस्थेमध्ये बसवायचे, आपले फेवर करणारे किंवा आपली बाजू घेणारे किंवा आपल्या विचाराचे लोक न्यायव्यवस्थेमध्ये बसवायचे. म्हणजे काय होतं की त्या ठिकाणी जे काही निर्णय केले जातात ते सरकारच्या हिताचे केले जातात. विरोधी पक्षाला त्या ठिकाणी कुठलेही स्पेस दिला जात नाही किंवा काही लोक असतात की जे सरकार जे पण काय निर्णय घेतं त्याच्यामध्ये मग काय पॉलिसीज असतील, धोरणं असतील, नियम असतील, कायदे असतील, जे पण काय सरकार बनवतं त्याच्या विरोधात लोक कोर्टामध्ये जातात. कोर्टामध्ये यासाठी जातात की आम्हाला न्याय पाहिजे, सरकारने जे काय हा कायदा केला आहे तो योग्य नाही, तो रद्द केला पाहिजे, ह्या मागण्यासहित काही लोकही कोर्टामध्ये जात असतात. परंतु ज्यावेळेस न्यायव्यवस्थेवर सरकारचा कब्जा होतो किंवा न्यायव्यवस्थेमध्ये त्यांचे लोक बसलेले असतात त्यावेळेस सरकारच्या बाजूने कोणताही निर्णय हा लागतो आणि जनतेच्या बाजूने कोणताही निर्णय दिला जात नाही किंवा त्या ठिकाणी जो निर्णय दिला जातो तो अशा प्रकारे दिला जातो की त्याचा कोणताही उपयोग लोकांना झाला नाही पाहिजे, परंतु त्याचा उलटा उपयोग हा सरकारला झाला पाहिजे. आणि ह्याची अनेक उदाहरणं मागच्या 10-11 वर्षामध्ये तुम्हाला पाहता येतील की ज्याची नावं घेऊन आपण सांगू शकतो की या ठिकाणी न्यायव्यवस्थेने योग्य प्रकारे जो निर्णय आहे तो दिलेला नाही. आणि ह्याच्यावरचं जे विश्लेषण आहे ते जे काही कोर्टामध्ये जे काही मोठमोठे वकील आहेत त्यांनी स्वतः बाहेर येऊन जनतेमध्ये सांगितलेले आहे की अशा प्रकारे हे निर्णय हे दिले जात आहेत आणि त्याच्यावर त्यांनी ऑब्जेक्शनसुद्धा नोंदवलेलं आहे. आणि सर्वात पुढे जाऊन तर त्याही पुढे जायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावं लागेल की 2018मध्ये तुम्ही पाहिलं असेल की सुप्रीम कोर्टाचे 4 जजेस हे त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी येऊन त्या ठिकाणी लोकांना सांगितलं की आपल्या देशातली जी लोकशाही आहे ती धोक्यात आहे आणि सुप्रीम कोर्टावर सुद्धा दबाव आहे आणि त्यामुळं आम्ही योग्य प्रकारे किंवा मुक्तपणाने आम्ही त्या ठिकाणी काम करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही जे काही तिथून पुढे तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये जो सुप्रीम कोर्टामध्ये नंतर जज झाले त्यांच्यावर काही आरोप होते, त्यांनीच ते स्वतः आरोप चालवले, निर्दोष पण स्वतःला केलं आणि तिथून पुढे त्यांनी जे निर्णय दिले ते तुमच्यासमोर आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी ते खासदार पण झाले. तर ह्या जे प्रकार आहेत हे आपल्या देशामध्ये चालू आहेत. आणि म्हणून ह्या प्रकारे जो काय विरोधक जे म्हणतायत की सुप्रीम कोर्टामध्ये, आणि तुम्ही बघितलं असेल आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी जो सत्ताधारी पक्ष आहे त्याचं एकच म्हणणं असतं कोर्टामध्ये जा, कोर्टामध्ये जा, कोर्टामध्ये जा. त्याचा अर्थच तो आहे की त्यांना माहिती आहे कोर्टामध्ये गेल्यानंतर काय होणार आहे आणि म्हणून ते सांगतात की तुम्ही कोर्टामध्ये जा. आणि चौथा जो विषय असतो तो म्हणजे जी काही आपली निवडणूक प्रक्रिया आहे ती बाधित करणं. निवडणूक प्रक्रिया ही खूप महत्त्वाची आहे कारण लोकशाहीमध्ये निवडून देण्याची जी काही जबाबदारी आहे किंवा निवडणूक हा जो प्रक्रिया आहे ही स्वच्छ पारदर्शी असणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण लोकशाहीमध्ये हा जनतेचा हा अधिकार संविधानाने दिलेला असतो की जनतेला
जे आपलं सरकार पाहिजे ते निवडता आलं पाहिजे आणि जनतेला हा अधिकार आहे की आम्ही आमचं सरकार किंवा आमचे प्रतिनिधी आम्ही निवडणार. आम्हाला जे सरकार जे काम करत आहे त्याला आम्ही निवडून देणार, जे काम नाही करत त्याला आम्ही घरी बसवणार. परंतु ज्यावेळेस ही जी काही निवडणूक प्रक्रिया आहे ती ज्यावेळेस बाधित होते किंवा त्या ठिकाणी ज्यावेळेस सरकारचे लोक बसले जातात आणि सरकारचे लोक ज्यावेळेस तिथे निर्णय काढतात किंवा त्यांना ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे परिस्थिती त्या ठिकाणी ते निर्माण करतात, त्यावेळेस तुम्ही जर पाहिलं असेल तर ज्या ज्या देशामध्ये हुकुमशाही आली त्या ठिकाणी हाच प्रकार झाला की ते जे काही निवडणूक प्रक्रिया आहे ती करप्ट केली गेली आणि त्यांनाच एकच पार्टी सत्तेमध्ये कशी राहील, सर्व ठिकाणी तीच पार्टी कशी येईल याचा प्रयत्न केला गेला आणि त्या दृष्टिकोनातून निवडणूक प्रक्रिया राबवली गेली आणि विरोधी पक्षाला नेस्तनाबूत करण्याचा किंवा विरोधी पक्षाचा आवाज संपूर्णपणे दाबण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला आणि तिथून पुढे मग ती हुकुमशाही त्या देशामध्ये हळूहळू अस्तित्वात येत गेली. कारण सर्व ठिकाणी एकाच पक्षाचं सरकार हे त्या ठिकाणी स्थापन करायला निवडणूक आयोगाने मदत केली आणि म्हणून आपल्या देशामध्ये सुद्धा जो काही निवडणूक आयोग आहे त्याची जी काही कार्य करण्याची पद्धत आहे त्याच्यावर विरोधी पक्षाचे जे सर्वोच्च नेते आहेत, विरोधी पक्षाचे लोकसभेमधले विपक्षाचे जे नेते आहेत राहुल गांधी, त्यांनी पुराव्यानिशी हे सर्व आरोप किंवा त्यांनी पुराव्यानिशी हे सर्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यावर त्यांनी निवडणूक आयोगाला चॅलेंज केलेलं आहे की हे जे काही पुरावे मी मांडलेले आहेत ते तुम्ही खोटे आहेत असं तुम्ही सिद्ध करून दाखवा. परंतु निवडणूक आयोग त्या ठिकाणी कुठलीही बाजू त्याची मांडायला तयार नाही किंवा योग्य प्रकारे लोकांचं समाधान होईल अशा प्रकारे निवडणूक आयोग कोणत्याही प्रकारे काम करताना दिसत नाहीये आणि राज्यामागून राज्यामध्ये हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक कशा प्रकारे झाली हे तुम्हाला माहिती आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जी यादी वापरली गेली ती सदोष होती, बोगस मतदारांची होती आणि त्याच्यामध्ये लाखो नावं अशी टाकलेली होती की जी बोगस होती. परंतु आता जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तीच यादी वापरली जायची शक्यता आहे किंवा किंबहुना तीच यादी वापरली जाणार हे आता निश्चित झालेलं आहे. आणि ज्यावेळेस ती यादी समोर आली त्यावेळेस आता जो विरोधी पक्ष आहे तो सावध झालेला आहे आणि विरोधी पक्षाने आपली जी भूमिका आहे ती मांडलेली आहे. ते त्यांनी जाऊन जो निवडणूक आयुक्त आहे आणि जे काही निवडणूक आयोग आहे त्या दोघांनाही जाऊन त्या ठिकाणी त्यांनी जाऊन आपली बाजू मांडलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांना सांगायचा प्रयत्न केलेला आहे की ही जी काही यादी आहे त्याच्यावर तुम्ही निवडणुका घेऊ नका, कारण ही यादी ही बोगस मतदारांनी भरलेली आहे आणि ह्या यादीवर जर तुम्ही मतदान घेतलं तर ह्याच्यामध्ये लोकांचे जे काही अधिकार आहे तो मारला जाईल आणि त्याचप्रमाणे जी काही निवडणूक आहे ती चांगली किंवा पारदर्शी प्रकारे घेतली जाणार नाही. तर जो सत्ताधारी पक्ष आहे त्यालाच फायदा होईल आणि त्यांनी ऑलरेडी हे सांगायला सुरुवात केलेली आहे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी की 51% जास्त मतदान घेऊन आम्हीच निवडून येणार. आणि तुम्ही जर आता जे स्टेटमेंट आहे ते जो तुम्ही ऐकले किंवा आता जे 1-2 दिवसापूर्वी जे महाविकास आघाडी जे आहे त्यांची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये त्यांनी ते याद्या दाखवल्या. त्याच्या याद्यामध्ये कशा प्रकारे फोलपणा आहे, कशा प्रकारे ते सदोष आहेत, कशा प्रकारे त्याच्यामध्ये बोगस मतदान आहेत हे सर्व त्यांनी दाखवलं. परंतु त्याच्यावर जे काही उत्तर आहे ते देण्याऐवजी विरोधी पक्ष हारणार, विरोधी पक्षाला दुसरं काही कारण नाही, विरोधी पक्ष नॅरेटिव्ह सेट करतोय अशा प्रकारे किंवा विरोधी पक्ष हा कन्फ्यूज झालेला आहे असं म्हणणं आहे या राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं. ते काय म्हणतात ते पहिल्यांदा तुम्ही ऐका, त्यानंतर आपण ह्याच्यावर बोलूया. त्यांना भेटल्यानंतर तिथे काय मागणी करावी हे त्यांना समजलं नाही. मुळामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी, जे काही राज्याचं इलेक्शन कमिशन आहे, स्टेट इलेक्शन कमिशन हे पूर्ण निवडणुका कंडक्ट करतं, सगळे अधिकार त्यांना आहे. वोटर लिस्टच्या संदर्भात ते जी काही लोकसभा विधानसभेची वोटर लिस्ट आहे ती पहिल्यांदा अडॉप्ट करतात आणि मग सगळ्यांना त्याच्यावर ऑब्जेक्शनची संधी देतात, त्याच्यावर ॲडिशन डिलिशनची संधी देतात. या संधीच्या काळामध्ये जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत, त्याच्यामध्ये ॲडिशन डिलिशन केलं पाहिजे. हे काही करायचं नाही, कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न हे करतायत. आज मी तर सगळ्या कार्यक्रमांमध्ये आहे, पण मी असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आव्हान केलं आहे, हो आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे, इलेक्शन चांगले झाले पाहिजेत, आमची तयारी आहे. वोटर लिस्टमध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे, आमचं काही त्याला ना नाही आहे. माझं होते ना बाबा
आमचं त्याला पूर्ण पाठिंबा आहे, आमचं काही त्याला ना नाही आहे. आणि वोटर लिस्टमध्ये काही ठिकाणी डुप्लिकेट नाव आहे. आज आहे का? गेले 10-20 वर्ष आहेत ती नावं. आम्ही अनेक वेळा ऑब्जेक्शन त्याच्यावर घेतलेलं आहे की डुप्लिकेट नावं आहेत म्हणून. त्यामुळे काहीतरी कुठलं तरी काढून हे कसं आणि ते कसं, तुम्ही इतके वर्ष सत्तेत होता तेव्हाही तेच होतं, काही वेगळं नव्हतं. मला असं वाटतं की पराभव स्वीकारावा, जनतेत जावं, पुन्हा निवडणुकीला उभं राहावं. पण यांचा कोणाचाही भारतीय संविधानावर विश्वास नाही, संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर विश्वास नाही. मित्रांनो, तुम्ही ऐकलं की राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणत आहेत की जो विरोधी पक्षनेते आहेत किंवा विरोधी पक्ष आहे तो कन्फ्यूज झालेला आहे. त्यांना समजत नाहीये की कुठे जायला पाहिजे, कोणाला भेटायला पाहिजे आहे किंवा कोणाकडे काय जबाबदारी आहे हे त्यांना माहिती नाही. परंतु कदाचित ते असं म्हणण्यामागे मित्रांनो, तुम्ही ऐकलं की राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणत आहेत की जो विरोधी पक्ष आहे तो कन्फ्यूज झालेला आहे. विरोधी पक्षाला हे समजत नाहीये की कोणाला भेटायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कोणाची जबाबदारी काय आहे. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ते काही जे काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी हारणं हे स्वीकारलेलं नाहीये. पण ते हारण्याचे जे काही मार्ग आहेत ते मार्ग वेगवेगळे शोधत आहेत. याच्यावर आपण बोलणारच आहोत. परंतु त्या ठिकाणी जे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते कशासाठी गेले होते याविषयी जे शिवसेनेचे जे खासदार आहेत संजय राऊत यांनी त्या ठिकाणी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा उलगडा केलेला आहे किंवा स्पष्टीकरण दिलेलं आहे की जे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते राज्य निवडणूक आयोगाला किंवा जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत महाराष्ट्राचे त्यांना का भेटले त्याचं कारण त्यांनी सांगितलेले आहेत. आणि म्हणून आपण सर्वात प्रथम ते ऐकूया की त्यांनी काय सांगितलं की ते महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते कशासाठी भेटले ते तुम्ही पहिल्यांदा ऐकूया. निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्र दिले ते तुम्ही आरोप केला त्याचं स्पष्टीकरण द्या. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुंबईसह म्हणजे मुंबई महानगरपालिकेसह या अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सामान्य माणूस आपला प्रतिनिधी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेत पाठवतो आणि स्थानिक स्वराज्य संस्था या सत्तेचं विकेंद्रीकरण करणाऱ्या संस्था आहेत. महाराष्ट्रात या स्थानिक स्वराज्य संस्थांना फार महत्त्व आहे, त्यांना ताकद आहे. अशा वेळेला त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभेप्रमाणेच मतदार याद्या आणि एकंदरीतच यंत्रणेमध्ये घोळ होणार असेल तर त्या निवडणुकीला काही अर्थ नाही. म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळ जेव्हा भेटलं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना, जे केंद्राच्या निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत, आणि त्यांना निवेदन दिलं, ते निवेदन आता त्यांनी म्हणजे स्वतः काही निर्णय घेतले नाहीत आणि केंद्राकडे पाठवून दिलं. मग राज्यात तुम्हाला कशा करता नेमलं? सर्वोच्च न्यायालयानं 31 जानेवारीच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलेलं आहे. हे बरोबर आहे. पण ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याआधी निवडणूक याद्यामधले जे दोष आहेत ते दुरुस्त करावे. तुम्ही 5-6 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीत, मग 2-4 महिने मागे पुढे झाला तर काय बिघडलं? हा जो प्रश्न तिथे उपस्थित केला तो अत्यंत महत्वाचा आहे. निवडणूक याद्या या निर्दोष असायला पाहिजे आणि त्याशिवाय निवडणूक घेणं ही लोकशाहीची थट्टा होईल. ही भूमिका आम्ही मांडली, त्या भूमिकेसंदर्भातलं निवेदन दिलं आणि त्या निवेदनावरचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं एक पत्र आता दिल्लीतल्या केंद्रीय निवडणूक आयोगाला गेलंय. त्यांनी विचारले आता काय करायचं. म्हणजे अधिकारी, महाराष्ट्रातले प्रमुख अधिकारी निर्णय घेऊ शकत नाही, आता काय करायचं विचारतात. ही शोकांतिक आहे. काय करायचं म्हणजे निवडणूक याद्या दुरुस्त करा, हे तुमच्या हातात आहे ना. जी बोगस नावं आतमध्ये घातलेली आहेत ती डिलीट करा आणि ज्यांची नावं मोठ्या प्रमाणात वगळलेली आहेत ती समाविष्ट करा. बाकी काय? मित्रांनो, तुम्ही आता ऐकलं की जे शिवसेना नेते जे खासदार संजय राऊत आहेत त्यांनी
जे महाविकास आघाडीचे नेते आहेत ते निवडणूक आयोगाला का भेटले, त्याची काय कारणं होती, हे सर्व त्यांनी डिटेल व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा जो उद्देश होता तो स्पष्टपणाने आपल्यासमोर आलेला आहे. परंतु मुख्यमंत्री जे म्हणत आहेत की विपक्ष हा कन्फ्यूज झालेला आहे, किंवा या ठिकाणी संजय राऊत म्हणत आहेत की मुख्यमंत्री हे स्वतः कन्फ्यूज आहेत, तर ह्याच्यामध्ये नक्की कोण कन्फ्यूज आहे आणि ह्याच्यामधून जे राज्यातील जे नागरिक आहेत त्यांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न होत आहे का, या सर्व मुद्द्यांवर आपण बोलणार आहोत. परंतु त्याआधी जे काही कन्फ्यूज विपक्ष आहे हे जे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे त्याला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. ते पहिल्यांदा आपण ऐकूया आणि त्यानंतर हे जे काही पूर्ण वातावरण आहे किंवा हे जे काही प्रकारे लोकांमध्ये जो काही नॅरेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याच्यामागे नक्की काय राजकारण आहे ते आपण समजून घेऊ. पाहिलं असेल की महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व राजकीय पक्ष सत्ताधारी वगळता आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं होतं भाजपच्या नेत्यांना, म्हणजे आले नाहीत कारण ते चोर आहेत आणि चोरांच्या सरदार हे चोरांचे सरदार आहेत आणि निवडणूक आयोगात चोर आहेत. त्याच्यामुळे कसं काय जाणार, चोर चोर कसे भेटणार ते. आम्ही त्यांनाही आमंत्रित केलंय. काल बहुतेक सर्व पक्ष एकत्र होते. हा निर्णय सामुदायिक पद्धतीने घ्यावा लागला. नाही, पण यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जसं म्हणतात की महाविकास आघाडी ही आता महाकन्फ्युज आघाडी झालेली आहे, त्यांना कळत नाही की कोणाकडे जाऊन काय म्हणणं मग त्यांनी आम्हाला सांगावं. हे सगळं शरद पवारांच्या लक्षात आलं, त्यामुळे ते काल या सगळ्या डेलिगेशन पासून दूर राहिले. बघा, देवेंद्र फडणवीस यांचे पंजोबा नाना फडणवीस बरं का, ते सुद्धा असंच बोलायचे. तुम्ही जर पेशवा इथली काही कागदपत्र चाळली तर अशा प्रकारे गोंधळ निर्माण करणारे वक्तव्य नाना फडणवीस करत होते आणि त्याच्यामुळे पेशवाई बुडाली. जे 3.5 शहाणे होते त्यातले ते अर्धे शहाणे होते. फडणवीस त्याच्यापेक्षा कमी शहाणे मला दिसत आहेत. वकील आहेत ना फडणवीस, आणि तुम्ही वकील आहात आणि भाजपचे पुढारी आहात, म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या शिष्टमंडळात आमंत्रित केलं होतं. तुमच्याकडे जे काही मुद्दे आहेत निवडणूक आयोगाकडे मांडण्यासाठी ते तुम्ही आमच्या बरोबर मांडायला हवे होते. आम्ही जे मुद्दे मांडले ते त्यांच्या काळजात घुसलेले आहेत की तुम्ही चोऱ्या करता, तुम्ही घोटाळे करता, तुम्ही बोगस मतदान नोंदणी करता आणि निवडणुका जिंकता. हा मुद्दा, यात कन्फ्युजनचा काय विषय मिस्टर फडणवीस, मला सांगा जरा. यात गोंधळ काय आहे? निवडणूक यादीमध्ये घोटाळे आहेत हे पुरावे दाखवणं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला कन्फ्युज मुख्यमंत्री या देशाच्या इतिहासात झाला नाही. हे मी तुम्हाला आत्ता सांगते. यांना कुणी वकील केलं आणि कधी वकिली केली यांनी मला काय कळायलाच मार्ग नाही. नरेंद्र मोदींच्या मेहरबानीनं झालेले या देशातले जे मुख्यमंत्री आहेत त्यातले ते आहे, कर्तृत्वावर नाही. जर कर्तृत्व असतं तर काल समस्त विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळासंदर्भात त्यांनी असं विधान केलं नसतं. निवडणूक आयोगाकडे यापूर्वी सत्तेवर नसताना भाजपचे लोक वारंवार जाऊन भिंतीवर डोकं आपटून आलेले आहेत. हे त्यांना माहित नसेल तर सांगतो. अजित पवारांची वक्तव्य आधीची ऐका निवडणूक आयोगाविषयी. या माणसाकडे अर्धवट ज्ञान आहे. यांना फक्त यंत्रणेच्या नावावर बोगसगिरी आणि दादागिरी करणं आणि रेटून देणं याच्या पलीकडे यांना दुसरं काही जमत नाही. मित्रांनो, मुख्यमंत्री काय म्हणाले ते तुम्ही ऐकलं, संजय राऊत काय म्हणाले ते तुम्ही ऐकलं आणि याच्यानंतर आता जो मुख्य मुद्दा आहे तो मुद्द्यावर आता आपण थोडक्यामध्ये आपण समजून घेऊया. याच्यामध्ये एक साधा आणि सोपी गोष्ट आहे. साधी आणि सोपी गोष्ट ही आहे की निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शी असली पाहिजे आणि आपण एक नागरिक म्हणून ज्याला मतदान करतो त्याला ते मतदान मिळतंय ही गॅरंटी प्रत्येक नागरिकाला असली पाहिजे. ह्याच्यामध्ये चूक असण्याचं कारण काय आहे किंवा विरोधी पक्ष जर ही मागणी करत असेल तर ही मागणी, या मागणीला सपोर्ट हा सत्ताधारी पक्षाने सुद्धा केला पाहिजे. परंतु तसं न करता सत्ताधारी पक्ष हा एक प्रकारे ढाल बनून निवडणूक आयोगाच्या पुढे का उभा राहिलेला आहे हे समजत नाही. मुख्यमंत्री काय म्हणतायत की मुख्यमंत्री म्हणतायत की जे निवडणूक प्रक्रिया आहे ती पारदर्शी व्हावी याला आमची तयारी आहे आणि जे बोगस नावं आहेत ती निघाली पाहिजेत. जी योग्य लोकांची नावं आहेत, पात्र नावं आहेत, ती नावं मतदार यादीमध्ये आली पाहिजेत. याला आम्ही सुद्धा सपोर्ट करायला तयार आहे. मग
परंतु ते सांगत असताना ते हे सुद्धा म्हणतायत की ह्या ज्या मतदार याद्या आहेत ही जी बोगस नावं आहेत ही आत्ताची नाही आहेत, तर मागच्या 15-20 वर्षापासूनची आहेत. आणि म्हणून त्यावेळेस आम्ही सुद्धा आवाज केला होता, परंतु तुम्ही ऐकलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं आता तुम्ही किती जरी आवाज केला तरी आम्ही ऐकणार नाही, अशा प्रकारचं राजकारण त्याच्या मागे नाही ना. आता हा संशय नागरिकांना आलेला आहे. कारण तुम्ही जर बघितलं की यादी ही स्वच्छ असली पाहिजे, निर्दोष असली पाहिजे, आणि हे काम जे आहे हे निवडणूक आयोगाचं आहे. परंतु निवडणूक आयोग हे काम करतोय किंवा नाही करत ह्याच्यावर आता प्रश्नचिन्ह आहे. आणि निवडणूक आयोग हे न करण्यावर त्याच्यावर कोणाचा दबाव आहे का, हा सुद्धा प्रश्न आहे. कारण निवडणूक आयोग स्वतःच्या मनाने सत्ताधारी पक्षाच्या मागे उभा आहे हे सुद्धा सांगायला तयार नाही. विशेष म्हणजे जो मुख्यमंत्री म्हणतायत की त्या ठिकाणी 15-20 वर्षापासून हे निवडणूक जे काही घोळ आहेत हे आहेत आणि याद्या ह्या तशाच प्रकारच्या आहेत. आणि म्हणजे त्याचा अर्थ त्यांनी एक प्रकारे मान्य केलेला आहे की निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शी नाही, निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काही बोगस मतदार आहेत हे आहेत. आणि हीच गोष्ट तुम्ही जर बघितलं, जर आठवत असेल तर बघा, त्या ठिकाणी राहुल गांधींनी ज्यावेळेस वोट चोरीची जी काही प्रेस कॉन्फरन्स दिल्लीमध्ये घेतली होती त्यावेळेस त्यांनी हाच आरोप केला होता. त्यांनी कर्नाटकमधल्या एका जे काही मतदारसंघ होता महादेवपुरा, त्याची त्यांनी पूर्ण डिटेल दिली होते. आणि त्यांनी सांगितलं होतं की 1 लाखाच्या पेक्षा जास्त जी मतचोरी आहे ती त्या ठिकाणी झालेली होती. आणि त्यांनी आरोप केल्यानंतर जे काही जनता पक्षाचे माजी मंत्री आहेत त्या ठिकाणी जे ठाकूर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पुन्हा सांगितलं की फक्त महादेवपुरामध्ये, कर्नाटकमध्येच नाही तर केरळमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे बोगस मतदानाच्या ज्या घटना आहेत त्या घडलेल्या आहेत. तीच गोष्ट आता महाराष्ट्रामध्ये होत आहे. म्हणजे राहुल गांधी जे बोलले ते त्याला अनुराग ठाकूर जे आहेत त्यांनी त्याला मान्यता दिली. म्हणजे पक्ष आणि विपक्ष दोन्ही एकच गोष्ट म्हणतायत की मतचोरी ही होत आहे. दुसऱ्या बाजूला आता महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर विपक्ष म्हणत आहे की मतचोरी होत आहे. आणि आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत की मागच्या 15-20 वर्षापासून ज्या याद्या आहेत त्या सदोष आहेत किंवा त्याच्यामध्ये बोगस मतदार आहेत. म्हणजे 2024ची निवडणूक जी आहे विधानसभेची ही बोगस मतदारांवर जिंकली असं त्यांना म्हणायचं आहे का, किंवा त्या ठिकाणी ही जी यादी आहे ही जर यादी जर फायनल राहिली तर त्यांचं ज्या म्हणण्यानुसार ते म्हणतायत, तुम्ही बघा त्यांची जी बाईट काढा आणि तुम्ही त्याच्यामध्ये ते बघा ते काय म्हणतायत. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की विरोधी पक्ष हा हार मानायला तयार नाही किंवा विरोधी पक्ष हा एक नॅरेटिव्ह सेट करतोय की जर आम्ही हारलो तर आम्ही असं सांगू की बोगस मतदार होते. आणि दुसऱ्या बाजूने ते म्हणतात की आम्ही जिंकणार. याचा अर्थ तुम्हाला याचा अर्थ समजतोय का? तुम्ही बघा, त्याचा अर्थ स्पष्टचा उलटा अर्थ असा होतो की जर ह्या याद्या जर निकोप केल्या, ह्या याद्या जर शुद्ध केल्या आणि हे याद्या जर बोगस मतदान जे आहे ते काढून टाकलं तर आम्ही हारणार, हा त्याचा अर्थ होतो. परंतु मुख्यमंत्री जे बोलत आहेत ते एका बाजूने बोलत आहेत, परंतु जो दुसरा जो अर्थ होतो तो आता लोकांनी समजून घेतला पाहिजे. याचा अर्थ राहुल गांधींनी जो आरोप केला तोच अनुराग ठाकूर मान्य केला की वोट चोरी होत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये वोट चोरीचा जो आरोप या ठिकाणी महाविकास आघाडीच्या लोकांनी केला तेच आता मुख्यमंत्री सुद्धा म्हणत आहेत की होय वोट चोरी होत आहे. याचा अर्थ काय की लोकांनी आता हे समजून घेतलं पाहिजे की राज्याची जी निवडणूक प्रक्रिया आहे ती करप्ट झालेली आहे आणि निवडणूक आयोग योग्य प्रकारे काम करत नाहीये. परंतु तुम्ही जर बघितलं तर हजारो कोटी रुपयाचा तो काय निवडणूक जर खर्च होतो तो लोकांच्या पैशाने, लोकांच्या टॅक्समधून होतो. आणि म्हणून जनतेने जो कष्टाने, मेहनतीने, घाम गाळून जो पैसा कमवलेला असतो त्या पैशावर एक प्रकारे दरोडा घातला जात आहे. आणि निवडणूक ही प्रक्रिया ही एक प्रकारे हॅक करून त्या ठिकाणी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि म्हणून राहुल गांधींचा जो आरोप आहे की देशातली सत्ता किंवा राज्यातली सत्ता ही त्या ठिकाणी लोकांनी दिलेली नाही तर ती बळकावलेली आहे किंवा चोरी केलेली आहे. ह्याच्यावर आता कोणत्याही प्रकारचा संशय घेण्यासाठी वाव राहिलेला नाही. आणि म्हणून आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. ते जे ह्याच्यामध्ये जसं म्हणतात ना की क्रिकेटला तुम्ही जर बघितलं असेल ना की इंग्लंडमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस मायदेशी किंवा विदेशी ठिकाणी ज्यावेळेस क्रिकेटच्या मॅचेस होतात, तुम्ही बघितलं असेल क्रिकेटच्या मॅचेसमध्ये एक थर्ड अंपायरची एक भूमिका असते. ज्यावेळेस 2 अंपायर एका देशामध्ये जेव्हा असतात तर त्या देशाची जर मॅच असेल तर त्या ठिकाणी निर्णय हा थर्ड अंपायरचा असतो. त्याच्यामुळं या ठिकाणी जी गोष्ट असते ती क्रिकेटचा जो नियम आहे
तो या आता आपल्या देशामध्ये लागू करण्याची वेळ आलेली आहे. या ठिकाणी सुद्धा थर्ड अंपायरला आता ॲक्टिव्ह व्हावं लागणार आहे किंवा थर्ड अंपायरची जी भूमिका आहे ती आपल्याला बजावावी लागणार आहे. आणि ती जी भूमिका आहे ती नागरिकांची भूमिका आहे. नागरिकांनी आता जागं झालं पाहिजे. नागरिकांनी म्हटलं पाहिजे की हे आमची लोकशाही आहे, तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात, आमच्या पैशाने आमच्या मतांवर हे सरकार बनतं, त्याच्यामुळं आम्हाला ज्या प्रकारचं सरकार पाहिजे ते आम्ही बनवणार आणि आम्ही सरकार लुटू देणार नाही, आम्ही चोरी होऊ देणार नाही. ही भूमिका आता थर्ड अंपायरची जी भूमिका आहे ती आपल्याला करावं लागणार आहे. आणि हेच सुप्रीम कोर्टाचे जे जज होते त्यांनी सांगितलं होतं की लोकशाही वाचवण्याची जबाबदारी ही लोकांची आहे. कारण राजकीय पक्ष हे फक्त आता साठमारीचं राजकारण करतायत, परंतु त्या ठिकाणी ही जी मागणी जी आहे ही योग्य आहे. त्या मागणीला आता लोकांनी सपोर्ट दिला पाहिजे आणि लोकांनी म्हटलं पाहिजे की आपल्या देशामध्ये जी लोकशाही आहे ती जर वाचवायची असेल तर या ठिकाणी काम आपल्याला करावं लागणार आहे. जनतेला म्हणावं लागणार आहे की आम्हाला जी मतदान प्रक्रिया आहे ती योग्य पाहिजे. EVM मतदान नको, बॅलेट पेपरवर घ्या. आणि हे जे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये चालतंय हे पण नाही पाहिजे. जे CCTV आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजेत आणि आम्हाला प्रत्येक गोष्टीचा हिशोब हा निवडणूक आयोगाने दिला पाहिजे. कारण निवडणूक आयोगाला जी स्वायत्त दिलेली आहे ती संविधानाने दिलेली आहे, परंतु संविधान हे या ठिकाणी लोकांसाठी आहे, लोकांची व्यवस्था ही आहे. आणि म्हणून सर्वोच्च या ठिकाणी देशामध्ये जनता आहे, लोक आहेत, हे सर्वोच्च आहेत. आणि म्हणून सरकार पाडण्याची, सरकार बनवण्याची जबाबदारी ही लोकांची आहे. आणि जर निवडणूक आयोग हे काम करत नसेल किंवा कुठेही जाऊन जर न्याय मिळणार नसेल तर या ठिकाणी दोनच गोष्टी राहतात. त्या म्हणजे जनतेला आता म्हणावं लागेल की ही सर्व जी प्रक्रिया आहे ही योग्य प्रकारे आणि चांगल्या प्रकारे चालवली पाहिजे, की जेणेकरून आमचा जो अधिकार आहे आम्हाला ज्या पाहिजे त्यालाच आम्ही निवडणार आणि आम्हाला आमच्यावर ज्याला आम्ही सेवा करायला बसू त्यांनी आमच्यावर सेवा करायची, राज्य करायचं नाही. ही गोष्ट आता जनतेला सांगावी लागेल. आणि भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह. परंतु हे जे काही राजकारण सुरू झालेलं आहे हे राजकारण हे जे मी पहिल्यांदा सांगितलं की लोकशाहीला हुकुमशाही मार्गाने चालवलं जात आहे. याच्यामध्ये आता जनतेने विचार केला पाहिजे की आपल्याला लोकशाही पाहिजे, संविधान पाहिजे की की त्या ठिकाणी हुकुमशाही पाहिजे. कारण त्या ठिकाणी जे काही लोक आहेत, हिटलरसुद्धा तुम्ही जर बघितलं ना तर जर्मनीमध्ये हिटलरसुद्धा लोकशाहीच्या नावाने गौरव करायचा, संविधानाचाच गौरव करायचा, परंतु मनामधून त्याला ते मान्य नव्हतं आणि त्यांनी जे करायचं ते पुढे केले आणि त्याचा जो इतिहास आहे तो सर्वांच्या पुढे आहे. आणि म्हणून या ठिकाणी कुणी किती जरी आवाज केला किंवा किती जरी सांगायचा प्रयत्न केला की हे लोक संविधान मानत नाहीत, हे लोक लोकशाही मानत नाहीत, हे जे संविधानिक संस्था आहेत ह्या मानत नाहीत, परंतु तुम्ही जर मानताय तर मग तुम्ही पुढाकार घ्या आणि तुम्ही सांगा ना की आम्ही पुढाकार घेतो, आम्ही व्यवस्था पूर्ण ट्रान्सपरंट करतो, आम्ही लोकशाही मानतो, आम्ही संविधान मानतो, आम्ही बाबासाहेबांना मानतो आणि म्हणून आम्ही जी व्यवस्था आहे ती पूर्ण ट्रान्सपरंट करणार आणि आम्ही या ठिकाणी सांगणार की ही व्यवस्थेमध्ये तुम्ही विरोधी पक्ष जरी असला तरी परंतु आम्ही सत्ता पक्ष म्हणून लोकांनी आम्हाला ही जबाबदारी दिली आहे की हे सर्व योग्य करायचं आम्ही करू. असं विरोधी पक्ष किंवा सत्तेमध्ये जे बसलेले पक्ष आहेत ते का म्हणत नाही, हा जाब आता जनतेने विचारला पाहिजे. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह. तुम्हाला जे काय वाटत असेल कमेंट करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. असे जे वेगवेगळे व्हिडिओ आहेत जे जनतेशी रिलेटेड व्हिडिओ आहेत ते मी बनवतो. आणि म्हणून तुम्हाला जे काय वाटत असेल तर तुम्ही तुमचं मत निश्चितपणाने कळवा. धन्यवाद.